नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ. खरं तर संत्रा शेती म्हणलं की आपल्याला अमरावती आणि नागपूरचा परिसर आठवत असतो, परंतु त्या भागातूनही अतिशय चांगले आणि तज्ज्ञ असे मार्गदर्शक आपल्याला लाभले आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे काही संत्रा बाग आहेत त्यांना भेटी देऊन तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं. असे तायवडे सर आपल्याकडे आज आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण आज जी काही परिस्थिती दुष्काळाची जी काही परिस्थिती आता आहे, आज 11 जून तारीख आहे आणि आताही पाऊस पडत नाही कुठे आणि संत्रा बागा अक्षरशः जास्त मोठ्या प्रमाणात ताण पडायला आले आहेत. परंतु अशातच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता आपण इथून पुढे करायचं काय, बागांना पाणी द्यायचं का नाही, द्यायचं असेल तर कशा पद्धतीने द्यायचं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण आज तायवडे सरांकडून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण की ते पूर्ण म्हणजे एकाच बागेत नाही तर ते दिवसभरामध्ये कमीत कमी 10 बागा कव्हर करत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा असतो. आज आपल्या या ठिकाणी आयल्यानगर मधील दैठणे गुंजाळ या ठिकाणी आपल्या गुंजाळ फार्मला आलेले आहेत आणि आपल्या बागेमध्ये त्यांनी फेरफटका मारला आहे. तर सर, आता जी काही परिस्थिती आहे बागांची, जास्त ताण बसलेला आहे, पाऊस पडत नाही, अशात शेतकऱ्यांनी काय नियोजन करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम आता तुम्ही संत्रा बाग घेताय तर संत्रा बागेचे संतुलित आहार कसा असायला पाहिजे किंवा ताण किती असायला पाहिजे की आपली जमीन कशी आहे त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. मी नगर जिल्ह्याचा जेव्हापासून मी दौरा करतो, जवळपास आता 2 वर्ष झाले कंटिन्यू नगर जिल्ह्यामध्ये फिरतोय, संत्रा पिकाला एक दुय्यम म्हणूनच पकडलेलं आहे. जसं तुम्ही डाळिंब करता, द्राक्ष करता किंवा भाजीपाला करता, त्या तुलनेत संत्र्याला तेवढं लक्ष देणं म्हणजे देत नाहीये. पण आता गेल्या 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून थोडं जास्त प्रमाणात लक्ष देणं चालू झालेलं आहे. कारण आता तज्ज्ञ आहेत किंवा आमच्या इथले काही लोक त्यांना इकडे गाईडलाईन करायला येतात किंवा आता युट्यूब आणि इंस्टाग्राम पासून जास्त भरपूर माहिती मिळायला लागली. पण तरी काय होत आहे, थोडं शेतकऱ्यांनी याच्यात अवलोकन करायला गरजेचं आहे. पण शेतकरी मित्रांनो, आजची परिस्थिती जी आहे ना, आज 11 जून 2026 आहे, पण एवढंही तारीख आली आहे पण अजूनही पाण्याचा कुठेच पत्ता नाही आहे. आपण ताण या उद्देशाने दिला होता की जे मागल्या वर्षी घडलेलं होतं, कारण मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाला होता, ते यावर्षी घडू नये म्हणून आपण अगोदरच ताण सुरुवात केली होती. काय होतं, यावर्षी टेम्परेचर अति होतंय, म्हणजे 45-46 टेम्परेचर राहिलं. नगर जिल्ह्यात असं काही टेम्परेचर राहत नव्हतं. पण आता इथून इकडे आपल्याला संत्रा पिकामध्ये काळजी घेणं गरजेचे आहे. थोडा आपला बहार जो आहे आता जुलै महिन्यात जाणार आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले होते, सर म्हणे जुलै महिन्यात जर पाऊस पडला आणि जुलै महिन्यामध्ये जर बहार निघाला तर म्हणे सर संत्रा लेट जाईल किंवा क्वालिटी त्याप्रमाणे बनणार नाही, साईज होणार नाही. तर असं काही नाहीये, आपल्याला आपलं नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जसं जुलैमध्ये गेला तर बाबा प्रॉब्लेम जाईल असं नाही, कारण आम्ही आंबिया बहार घेतो. आमच्या अमरावतीमध्ये आंबिया बहार घेतला जातो. कुठला बहार आमचा म्हणजे असं म्हणा की नोव्हेंबर पासून बाग फुटणं चालू होते तर आम्ही फरवरीच्या एंडिंग पर्यंत फुलच घेतो. बरोबर. म्हणजे वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये वेगळ्या वेगळ्या. पण काय होतं, साईज मध्ये किंवा याच्यामध्ये एवढा प्रकार पडणार नाही. फक्त तुमचं नियोजन वेळेत करणं गरजेचं आहे. त्याला जे द्यायचं आहे ते वेळेत देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा आणखी एक प्रश्न असा होता की सकाळी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध आहे सध्या, बरोबर, पण टेम्परेचर हा भरपूर आहे. मग त्यांचं म्हणणं असतं की आपण मोकळं पाणी सोडलं तर चालेल का बागेला? मोकळं पाणी सोडलं तर चालेल, पण त्याच्यामध्ये अट आहे की टेम्परेचर हे 35 पेक्षा कमी असायला पाहिजे. कंटिन्यू दिवसभराचं टेम्परेचर हे 35 पेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे फुलधारणा होण्याकरिता किंवा टिकवण शकता, म्हणजे फुलं निघाल्यानंतर टिकण्याकरिता टेम्परेचर हे 28 ते 35च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. तरच तुमचा बाग व्यवस्थित निघेल किंवा व्यवस्थित टिकेल. नाहीतर काय होईल, टेम्परेचर जास्त होईल, फुलं निघाल्यानंतर लगेच त्याच्या 8 दिवसामध्ये परागीकरण होईल आणि लगेच तो दाना जो आहे खाली पडून जाईल. म्हणजे तुमच्या त्या निघालेल्या फुलाचा कुठलंच काम होणार नाही. जर टेम्परेचर डाऊन असलं तर तोच दाना जो आहे तो 15 ते 16 दिवसामध्ये सेट होणार आणि तो कंटिन्यू फळासाठी पुढल्या वर्षाच्या फळासाठी तयार होणार. बरोबर आहे. आता काय याच्यानंतर असाही प्रश्न आहे की शेतकऱ्यांना पाणी साधा दर नाहीच्या बरोबर आहे, थोडंच पाणी द्यायचं आहे, अशा शेतकऱ्यांनी बागा कशा जगवायला पाहिजे साधारणतः? सध्या काय आहे, ज्या परिस्थितीमध्ये बाग आहे, जसं आता आपण आपली बाग फिरतोय, बाग बघितली असेल, आता तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसताय तुम्हाला बाग, ही बाग जे आहे, बाग फिरत असताना आपण एकच बघितलं का पानामध्ये जाडी किती आली, पानामध्ये क्लोरोफिल कसं आहे आणि ताण व्यवस्थित आहे का आपण चेक केला. पण याच्यापेक्षा जास्त जर तुमची ताण असेल तर तुम्ही अर्धा तास 1 तास पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे झाडाला ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. पण ज्या एरियामध्ये पाऊस आला असेल तिथे अंकुरण चालू झाले असेल, डोळे फुगले असेल किंवा डोळे फुगल्यानंतर बाहेर अंकुरण निघून राहिले असेल, तिथे तुम्ही बिंदास पाणी द्या. कारण त्याला थांबवणं म्हणजे त्याला गर्भधारणा थांबवणं म्हणजे त्याची चुकीचा विषय होईल. कारण तो पण थांबेल, मग तिथेच तो सुकून खाली पडून जाईल किंवा डोळा तो फेल जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जिथे डोळा निघतोय, जिथे फुलं निघतोय, तिथे आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. बरोबर. कारण काय होतंय, आता ह्या वर्षी पावसाळा लेट झालाय आणि पावसाळा लेट झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या संत्रा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या अडचण निर्माण झाल्या आहेत. परंतु तायवडे सरांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि ह्या जर गोष्टी आपण जर व्यवस्थित पाळल्या किंवा त्याच्यावर लक्ष ठेवलं
तर निश्चितपणे आपल्या संत्रा बागेला जो काही जास्त ताण बसला आहे तो कंट्रोलमध्ये आणता येईल आणि ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी आपल्याला तो बाग कंटिन्यू करता येणार आहे. परंतु या व्यतिरिक्त जरी आणखी शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील किंवा बागेसंबंधी काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते जर विचारायचे असतील तर निश्चितपणे तुम्ही तायवाडे सरांशी संपर्क केला तर निश्चितपणे तुमच्या त्या प्रश्नांचं ते उत्तर देतील आणि तुमचा बाग चांगल्या पद्धतीने कसा येईल यासाठी तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. म्हणून तायवाडे सरांचा मी आभार व्यक्त करतो, कारण की आज वेळात वेळ काढून आपल्या गुंजाळ फार्मला आले आणि आपल्या संपूर्ण बागेला फेरफटका मारला आणि बागेची परिस्थिती समजावून सांगितली आणि यापुढे आपल्याला काम कसं करायचंय या संबंधीचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तायवाडे सरांचा खूप खूप आभार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.